नमस्कार, मी कॉम्रेड गंगाधर गायकवाड, जनरल सेक्रेटरी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन CITU नांदेड जिल्हा कमिटी। नांदेड शहरातील पूरग्रस्तांना CITU नांदेड जिल्हा मजदूर युनियनच्या वतीने आम्ही आवाहन करीत आहोत। मागील 2 वर्षापासून CITU संलग्न मजदूर युनियनच्या वतीने वेगवेगळे आंदोलन करून नांदेड शहरातील पूरग्रस्तांसाठी आपण 2023 मध्ये 9 करोड रुपये आणि 2024 मध्ये 18 करोड रुपये मंजूर करून घेतलेले आहेत। 2024 मध्ये जी पूरग्रस्तांची यादी 21/2/2025 रोजी तहसील कार्यालयानं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली आहे, त्या यादीमध्ये मोठी अनियमितता आहे। या संदर्भाने आम्ही माननीय जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडे तक्रार केली आणि त्यांना काही पुरावे दिल्यामुळे त्यांनी माननीय तहसीलदार साहेबांना सांगून एक नवीन आदेश काढण्यासाठी भाग पाडलेला आहे आणि त्या आदेशामध्ये आक्षेप घेण्यासंदर्भात लिहिलेलं आहे आणि ज्यांचे नाव नाहीत त्यांनी मागणी करण्याची असं देखील स्पष्ट नमूद आहे। परंतु त्या आक्षेपाचा दिनांक हा खूप कमी दिलेला आहे। 5 मार्च ही शेवटची तारीख आहे। आमची मार्क्सवादी काँग्रेस पक्ष व CITUच्या वतीनं मागणी आहे, विनंती आहे जिल्हा प्रशासनाला की ती तारीख जी आहे आक्षेपाची आणि मागणी अर्ज करण्याची 15 तारीख करावी। परंतु सोमवारी 3 तारखेला आम्ही तहसीलदार साहेबांना भेटणार आहोत। संघटनेचे जेवढे आपले सभासद आहेत, ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत किंवा जे संघटनेसोबत कनेक्ट होते, ज्यांच्या घरामध्ये पाणी जाऊन नुकसान झालेलं आहे, संसारोपयोगी साहित्य खराब झालेलं आहे, त्या सर्व लोकांनी भगिनींनी सोमवारी म्हणजेच 3 तारखेला 3 मार्च रोजी तहसील कार्यालय नांदेड येथे सकाळी 11:30 वाजता यावं असं आवाहन आम्ही CITUच्या वतीनं करत आहोत। या यादीमध्ये अगोदरच्या टप्प्यामध्ये 4000 लोकांना पैसे वर्ग केलेले आहेत, त्यावेळेस आम्ही आक्षेप घेतला नव्हता कारण एक 13-14 हजार लोकांची यादी पुन्हा तयार होणार होती। परंतु 21 तारखेला जी यादी प्रसिद्ध झाली त्या यादीमध्ये 70 ते 80% बोगस लोक आहेत। ह्या सर्व त्रुट्या ज्या आहेत त्या दुरुस्त कराव्यात आणि जे बोगस लोक आहेत त्यांचे नाव रद्द करावेत आणि किंबहुना हे सर्व प्रक्रिया त्या अपील पत्रामध्ये किंवा विहित नमुन्यात अर्ज जे दिलेला आहे तहसीलदार साहेबांनी त्याच्यामध्ये नमूद आहे। परंतु खऱ्या अर्थाने ही जबाबदारी जिल्हा प्रशासनाची आहे। त्यांनी सर्व या संदर्भात हे चौकशी करावी, तातडीने चौकशी करावी आणि चौकशी पूर्ण झाल्याशिवाय आणि जनतेचा जो विश्वास उडालेला आहे जिल्हा प्रशासनावरचा, विशेषतः महानगरपालिकेवरचा, तो विश्वास टिकून ठेवण्यासाठी महानगरपालिका आणि तहसील कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना हे सर्व लक्षात घ्यावं लागणार आहे। आणि विशेषतः ह्यामध्ये 70% बोगस पात्र उमेदवार पूरग्रस्त केले आहेत। हे करणारे जे महापालिकेचं मुख्य काम होतं त्यामध्ये जे अधिकारी आहेत, जिल्हाधिकारी मोदी यांनी 6 सप्टेंबर रोजी जे आदेश काढला होता त्या आदेशातील सर्व नमूद लोकांवर दोषींवर कारवाई करावी अशी देखील मागणी आहे। आणि पुन्हा विनंती करतोय, आवाहन करतोय आम्ही नांदेड शहरातील पूरग्रस्तांना 3 मार्च 2025 रोजी तहसील कार्यालय चिखलवाडी रोड येथे 11:30 वाजता सर्वांनी उपस्थित राहावं आणि विहित नमुन्यातील आपल्याला अर्ज दाखल करायचे आहेत। विनामूल्य अर्ज आहेत, तहसील कार्यालयामार्फत ते घ्यायचे आहेत। 1 रुपया खर्च कुणाला येणार नाही। त्यामुळे ज्यांचं नुकसान झालं आहे त्याच खऱ्या पूरग्रस्तांनी उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात येतं। धन्यवाद। इन्कलाब जिंदाबाद। जय भीम, लाल सलाम।